नमस्कार माझे विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय भूगोल, प्रकरण 8वे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. या पाठात आपण भारत व ब्राझील या दोन देशातील अर्थव्यवस्थांचा अभ्यास करण्यासाठी या देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचा, दरडोई उत्पन्नाचा आणि प्रमुख व्यवसायांचा तौलनिक अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. याची आपण इयत्ता 9वी मध्ये माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था असे अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. तसेच अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसायांचे वर्गीकरण आपण शिकलो आहोत. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय, त्यांचे प्रकार, विकास यावर अवलंबून असते. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये काही व्यवसाय दिलेले आहेत, त्यांचे वर्गीकरण करायचे. त्यामध्ये पहिलं आहे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय. तो कोणता व्यवसाय कोणत्या क्रमांकाच्या व्यवसायामध्ये येतो त्याची माहिती इथं या ठिकाणी लिहायची. भारत आणि ब्राझील अर्थव्यवस्था. आकृती क्रमांक 8.2 या ठिकाणी विभाजित वर्तुळ दिलेले आहे. दोन्ही देशातील स्थूल आंतरदेशीय उत्पन्नाचे योगदान दिलेले आहे आणि त्या देशातील लोकसंख्येची विविध व्यवसायातील टक्केवारीही दिलेली आहे. या विभाजित वर्तुळांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची. आता आपण भारत आणि ब्राझील या दोन देशातील स्थूल आंतरदेशीय उत्पन्नाचा व्यवसायनिहाय योगदान 2016 आणि व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी 2016 या ठिकाणी दिलेले. त्यामध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय त्या ठिकाणी दिलेले. तर प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे त्या ठिकाणी सूची दिलेली आहे. प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक वेगवेगळ्या रंगामध्ये त्या ठिकाणी हे वर्तुळ दिलेले आहे. तर या ठिकाणी भारत या देशामध्ये 48.8 म्हणजे चौथ्या वर्तुळामध्ये ते दिलेले आहे. एवढी लोकसंख्या प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली, कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यामुळे शेती हा व्यवसाय प्राथमिक व्यवसाय आहे आणि या प्राथमिक व्यवसायामध्ये आपल्या देशातील लोकसंख्या जास्त गुंतलेली आहे. म्हणजे भारत 48.8. स्थूल आंतरदेशीय उत्पन्नाचा कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान अधिक आहे, तर या ठिकाणी ब्राझील या ठिकाणी 67% एवढी लोकसंख्या आंतरदेशीय उत्पन्नामध्ये, स्थूल आंतरदेशीय उत्पन्नामध्ये तृतीयक व्यवसायामध्ये त्या ठिकाणी योगदान जास्त आहे.
स्थूल अंतर्देशीय उत्पन्नात द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? तर या ठिकाणी स्थूल अंतर्देशीय उत्पन्नात द्वितीयक व्यवसायामध्ये 27.5 ब्राझील या देशामध्ये द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा जास्त आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का? ते सकारण सांगा. तर याचे उत्तर असेल नाही. आपल्या भारत देशामध्ये 48.8 एवढी लोकसंख्या शेतीवर आधारित आहे, तर त्या ठिकाणी फक्त 10% ब्राझीलमध्ये फक्त 10% इतकी लोकसंख्या शेतीवर आहे. म्हणजेच या ठिकाणी याचे उत्तर नाही सांगता येईल. तर बघा आकृती पॉइंट 1. आपण पाहिले की भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा या ठिकाणी हा जो नकाशा आहे त्या आलेखाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. बघा की भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे. ब्राझील हा देश जगात खाणकाम, शेती आणि वस्तू निर्माण उद्योगात अग्रेसर असून या देशातील सेवा व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भारतातील सेवा व्यवसाय वाढत असले तरी भारतात शेती हाच प्रमुख व्यवसाय मानला जातो. भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. दोन्ही देशाची अर्थव्यवस्था विकसनशील आहे. त्यांचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त असले तरी भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत मात्र कमी आहे. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. त्यापुढील तक्ता वापरा. तर बघा तक्त्यातील माहितीच्या आधारे संगणकाचा वापर करून बहुरेषालेख तयार करायचे आहे. 1960 ते 2016 दरडोई उत्पन्न USA डॉलरमध्ये दिलेले आहे. देशाचे नाव आहेत ब्राझील, भारत, अमेरिकेची संयुक्त संस्थाने. जसं आपण 8.1 हा आलेख तयार केलेला आहे तशाच पद्धतीने बहुरेषा आलेख तयार करायचा. हा स्तंभालेख आहे. पुढे तुम्ही रेषा आलेख तयार करायचे. त्यामध्ये 1960, 1980, 2000 आणि 2016. तर 1960 मध्ये ब्राझीलचे दरडोई उत्पन्न आहे 240, भारताचे उत्पन्न आहे 90. 1980 मध्ये 2010 तर 280 भारताचे. अमेरिकेचे संयुक्त संस्थाने 3250 एवढं दरडोई उत्पन्न आहे. 1980 मध्ये 14,230 आहे. म्हणजे जास्त त्यांचे दरडोई उत्पन्न आहे. 2000 साली 3060 ब्राझील, 450 भारताचे दरडोई उत्पन्न आहे आणि 37,470 एवढं अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांचं आहे. 2016 8,840, 1,680 आणि 56,280 एवढं अशा पद्धतीने या तक्त्याचं रेषालेख तयार करायचे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित देश आहे. या देशातील लोकसंख्या जास्त असली तरी भारतापेक्षा ती कमी आहे. तसेच ते साक्षर आहे. या देशाकडे अनेक स्वामित्व हक्क पेटंट्स
आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिक बळाचे सामर्थ्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हा देश ब्राझील आणि भारतापेक्षा खूप पुढे आहे. भारत आणि ब्राझील हे विकसनशील देश आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग याबाबत हे देश प्रगतीपथावर आहेत. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असले तरी भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत मात्र कमी आहे. आकृती क्रमांक 8.3 पहा. याचे निरीक्षण करून यामध्ये ब्राझीलमधील प्रमुख प्राथमिक व्यवसायांचे वितरण दाखवलेले आहे. त्यावर चर्चा करून खालील मुद्द्याच्या आधारे तुम्ही केलेल्या निरीक्षणाची नोंद करायची आहे. तर बघा, या ठिकाणी सूची दिलेली आहे. या सूचीचा उपयोग करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ब्राझील देशातील प्राथमिक व्यवसाय दिलेले आहे. या सूचीचा वापर करून या ठिकाणी ब्राझील या देशातील प्राथमिक व्यवसाय त्या ठिकाणी निरीक्षण करायचे, वाचन करायचे. त्यावर चर्चा करून खालील मुद्द्याच्या आधारे तुम्ही केलेल्या निरीक्षणाची नोंद करायची आहे. ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते? तर या ठिकाणी आपण कॉफी ब्राझीलच्या सूचीमध्ये जाऊन कॉफी उत्पन्न बघायचं आहे. या ठिकाणी ब्राझीलची उच्चभूमी आहे. या ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ब्राझीलमध्ये कोणकोणती अन्नधान्य पिके घेतली जातात? तर अन्नधान्य पिके आहेत भात, मका इत्यादी हे अन्नधान्य पिके. पिकांचे वितरण लक्षात घेता हवामानाचा अंदाज करा. या ठिकाणचं हवामान उष्ण व दमट आहे आणि भरपूर पर्जन्य आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी ही पिके घेतली जातात. रबराचे उत्पादन कुठे केंद्रित झालेले? तर या ठिकाणी रबराचे उत्पादन या ठिकाणी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये रबराचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. खाली एक तक्ता दिलेला आहे. तर बघा, ब्राझीलमधील शेती. ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशात शेती हा व्यवसाय केला जातो. अनुकूल हवामान आणि तेथील भूरचना यामुळे विविध प्रकारची पिके घेतली जातात. भात आणि मका हे प्रमुख अन्नधान्य पिके आहे. ते नकाशामध्ये सूचीमध्ये दाखवलेले. मक्याचे पीक प्रामुख्याने मध्य भागात घेतले जाते. कॉफी, सोयाबीन, काकाओ म्हणजे कोको, रबर आणि ऊस ही नगदी पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर असा देश आहे. कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास जेराइस, साओ पाउलो या राज्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकाशिवाय केळी, अननस, संत्री, इतर लिंबू वर्गीय फळाचे उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी घेतले जाते.
गवताळ प्रदेशात गायी, शेळ्या, मेंढ्या पाळल्या जातात. त्यामुळे मांस उत्पादन आणि दुग्ध उत्पादन हे व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणावर चालतात. ब्राझीलचा पूर्व भाग हा लोह खनिज, मॅंगनीज, निकेल, तांबे, बॉक्साइट इत्यादी खनिज संपत्तीने संपन्न आहे. ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी सूचीमध्ये दिलेले खाणकाम व्यवसाय, त्यामध्ये मॅंगनीज, बॉक्साइट, लोह खनिज, कोळसा. तर या ठिकाणी ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये हे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतात. खनिज संपत्तीने हा भाग संपन्न आहे. दुर्गमता, घनदाट अरण्य, सुप्त खनिज साठ्यासंबंधीचे अज्ञान आणि इत्यादी प्रतिकूल घटकामुळे देशातील अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आलेल्या आहेत. खनिजांची उपलब्धता या देशातील वाढत्या मागणीमुळे उच्चभूमी प्रदेशातील खाणकाम व्यवसाय विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे पशुपालन आणि मासेमारी व्यवसाय. तर बघा, आकृती क्रमांक 8.3 च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची. ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झालेले आहे. याची 2 कारणे आहेत, ते लिहायचे. ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत, तरी देखील अंतर्गत भागात मासेमारीचा विकास झालेला नाही. यावर विचार करून त्याची कारणे सांगायची. तर बघा, ब्राझीलमध्ये 7,400 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. थंड व उष्ण प्रवाहाचा संगम त्या ठिकाणी झालेला आहे. विस्तीर्ण भूखंड मंच, यामुळे दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये किनाऱ्यालगत मासेमारीचे व्यवसाय केले जातात. मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय त्या ठिकाणी आहे. वैयक्तिक व लहान समूहामार्फत मासेमारीसाठी पारंपरिक तंत्रज्ञान आणि उपकरणाचा वापर केला जातो. सोवड, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन इत्यादी जलचर त्या ठिकाणी पकडले जातात. प्राकृतिक रचना, घनदाट जंगले, नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारीचा तुलनेने कमी विकास झालेला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने हे व्यवसाय केले जातात. भारतातील शेती व्यवसाय. भारतातील ज्वारी, गहू, तांदूळ, कापूस, ऊस, चहा, सफरचंद या पिकाचे वितरण भारताच्या आराखड्यामध्ये चिन्हाच्या सहाय्याने दाखवायचे. नकाशाला नाव द्यायचे आहे. भारतात ब्राझीलच्या तुलनेत स्थूल आंतरदेशीय शेतीचे योगदान अधिक आहे. म्हणजे शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. शिवाय शेती व्यवसायात गुंतलेले मनुष्यबळही जास्त आहे. भारतात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. भारताचा सुमारे 60% भूभाग लागवडीखाली आहे.
याची मुख्य कारणे म्हणजे विस्तीर्ण मैदान, सुपीक मृदा, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी, हवामानातील वैविध्य इत्यादी आहेत. भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे. भारतात भात, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका ही प्रमुख खाद्यान्न पिके घेतली जातात. चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिकेही घेतली जातात. भारत हा विविध प्रकारचे फळे, मसाल्याचे पदार्थ व भाजीपाला पिकवणारा देश आहे. अशा पद्धतीने भारतामध्ये शेती व्यवसाय केला जातो. मासेमारी व्यवसाय भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीत भारत हा अग्रणी आहे. आहारातील एक घटक, रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरता मत्स्य व्यवसायाचा उपयोग होतो. केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक आहे. भारताला एकूण सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. या किनाऱ्यालगत मासेमारी हा व्यवसाय केला जातो. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पन्नापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास 40% आहे. वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पॉपलेट, झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रात आढळतात. बंगालच्या उपसागरात शेवंडे, लबीचकई, क्लुपिडस, रावस इत्यादी जलचर आढळतात. अशा पद्धतीने खाऱ्या पाण्यात मासेमारी व्यवसाय केले जातात. गोड्या पाण्यातील मत्स्यपालन नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादीमध्ये हा व्यवसाय चालतो. त्यामध्ये कटला, रोहू, चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहेत. देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे 60% वार्षिक उत्पन्न गोड्या पाण्यातून मासेमारीतून मिळत असते. अशा पद्धतीने खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय भारतामध्ये केला जातो. खाणकाम व्यवसाय भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. येथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. पूर्वी महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशाचे खाणी आहेत. येथे खाणकाम मोठ्या प्रमाणावर चालतो. पूर्वी महाराष्ट्रात छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमधील कलोल, कोयाली येथे खनिज तेलाचे विहिरी आहेत. बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडलेले आहे. राजस्थानमध्ये संगमरवर, आंध्र प्रदेशात कडप्पा या दगडाच्या खाणी त्या ठिकाणी आढळतात. अशा पद्धतीने भारतामध्ये खाणकाम, मासेमारी आणि शेती व्यवसाय केले जातात. ब्राझीलमधील उद्योग. प्रमुख उद्योगामध्ये लोहा आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पन्न, सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो. तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असले तरी परंपरागत उद्योग महत्त्वाचे आहेत. साखर, सुती कापड, रेशीम लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगाचा ब्राझीलमध्ये चांगलाच विकास झालेला आहे. मोठ्या उद्योगाचे केंद्रीकरण दक्षिण व आग्नेय भागात झालेले आहे. ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी उद्योग चालतात. भारतामधील उद्योग आहेत. आकृती क्रमांक 8.4 मध्ये पहा. काही बोधचिन्ह दिलेले आहेत, त्याचे निरीक्षण करा. ही बोधचिन्ह
कोणकोणत्या उद्योगाशी संबंधित आहेत ते ओळखायचे आहे. उद्योगासाठी कोणता कच्चा माल वापरला जातो ते सांगायचे. त्यानुसार उद्योगाचे वर्गीकरण करायचे. भारतातील कोणत्या भागात कच्चा माल उपलब्ध होतो यावर चर्चा करायची व नोंद करायची. तर बघा, भारतामध्ये विविध ठिकाणी उद्योग स्थापित झालेले आहेत. कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधने, आर्थिक साधने आणि मागणी इत्यादी घटकामुळे उद्योगाचे असमान वितरण झालेले आहे. झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग तसेच कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातील धातू खनिजांचे साठे आहेत. म्हणून भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीचे उद्योग वसलेले. बहुतांश लोह पोलाद उद्योग या भागात केंद्रित झालेले. याचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले कोळशाचे साठे आणि लोह खनिजाचे साठे आहेत. त्याचबरोबर दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि औष्णिक विद्युत केंद्राकडून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यामुळे देखील या प्रदेशात धातू उद्योगांना अधिक अनुकूलता लाभलेली आहे. राजस्थानात तांबे, शिसे आणि जस्त, कर्नाटकात लोह पोलाद, मॅग्नीज, ॲल्युमिनियम आणि तामिळनाडूत ॲल्युमिनियम हे धातू उद्योग विकसित झालेले आहेत. शेतीवर आधारित उद्योगांचे कापूस, ताग, साखर या उद्योगाचे केंद्रीकरण हे कच्च्या मालाच्या प्रदेशात झालेले आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील साखर उद्योग, पश्चिम बंगालमधील ताग उद्योग, विविध राज्यातील वन प्रदेशाजवळ कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाकडी वस्तूंची निर्मिती इत्यादी. वन उत्पादनावर आधारित उद्योग केंद्रित झालेले आहेत. कोकण व केरळच्या किनारी कोकण व केरळच्या किनारी प्रदेशात काथ्या, फळ प्रक्रिया, मासेमारी प्रक्रिया इत्यादी उद्योगाचे केंद्रीकरण झालेले. कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाईगाव हे तेल शुद्धीकरण केंद्र खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रमुख प्रदेशात आहेत. मथुरा आणि बैरोनी ही तेल शुद्धीकरण केंद्र किनाऱ्यापासून अंतर्गत भागापर्यंत असून ती तेल उत्पादन क्षेत्रापासून दूर आहेत. सिमेंट उद्योगाचे वितरण हे सुद्धा सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर आधारलेले आहे. गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते. यांत्रिक, विद्युत, वाहन, खते आणि असंख्य ग्राहकोपयोगी उत्पादने ज्या उद्योगाचे कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी असते असे उद्योग देशात अनेक भागात विखुरलेले आहेत. प्रामुख्याने मोठ्या शहरातून या उद्योगाचे केंद्रीकरण झालेले पाहायला मिळते. व्यापार सोबतच्या तक्त्याचे वाचन करा व उत्तरे लिहायची. निर्यात, आयात आणि व्यापार संतुलन अंक US डॉलरमध्ये दिलेले आहेत. 2009 ते 10, 2010 ते 11, 2011 ते 12 आणि 2012 ते 13. निर्यात, आयात, भारत आणि ब्राझील असा हा तक्ता आहे. या ठिकाणी व्यापार संतुलन म्हणजे काय? व्यापार संतुलनाचे प्रकार सांगा. प्रत्येक वर्षात कोणत्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे? ब्राझीलचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते? भारताचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते? याची माहिती या ठिकाणी लिहायचे. तर बघा, ब्राझीलमधून प्रामुख्याने लोह खनिज, कॉफी, कोको,
कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादी मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जाते. ब्राझीलमध्ये यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादन, खते, गहू, वाहने, खनिज तेल, वंगण इत्यादी आयात केले जातात. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदारी आहेत. ब्राझील स्थूल अंतर्देशीय उत्पन्नाच्या व्यापाराचा हिस्सा 25% आहे. आकृती क्रमांक 8.5 चे निरीक्षण करा आणि ब्राझील व भारताच्या व्यापाराची तुलना करायची. भारत प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडी वस्तू, लोह खनिज, कापूस, रेशीम, कापड, आंबे इत्यादीची निर्यात करतो. तर खनिज तेल, पेट्रोलियम, यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधी इत्यादी आयात करतो. युनायटेड किंगडम, अमेरिकेचे संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी व्यापार केले जातात. आकृती क्रमांक 8.5 बघा, स्थूल अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. भारत व ब्राझील या दोन देशातील ब्रिक्स हे मैत्री या ठिकाणी दाखवलेले. तर बघा, ब्रिक्स BRICS याचा अर्थ आहे ब्रिक्स ब्राझील, रशिया, भारत म्हणजे इंडिया आणि चीन आणि दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका मिळून या ठिकाणी मैत्री करार झालेला आहे. हा गट कधी स्थापन झालेला आहे? हा गट जून 2006 मध्ये स्थापन झालेला आहे. या गटाचे उद्देश कोणते? तर या गटातील सदस्य देशांमध्ये परस्पर आर्थिक सहाय्य, व्यापार वाढ, परस्पर सहकार इत्यादी या गटाचे उद्देश आहेत. कोणत्या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत? तर उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत. या गटाचे सदस्य देश कोणकोणत्या खंडात आहेत? तर या गटाचे सदस्य देश आहेत दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडात आहेत. अशा पद्धतीने याची माहिती लिहायची आहे. ब्रिक्सच्या माध्यमातून ब्राझीलचे भारताबरोबर ब्राझीलमध्ये सामरिक भागीदारी सुरू झालेली. भारत आणि ब्राझीलमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करार झालेले आहेत. भारत आणि ब्राझील यांच्यातील
व्यापाराचा आलेख दिलेला आहे, त्याचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची. भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्र उभारलेली आहेत. भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती तंत्रज्ञान, औषध उत्पादन, ऊर्जा शेती, व्यवसाय, खाणकाम, अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्रात गुंतवणूक केलेली आहे. ब्राझीलची भारतात केलेली जाणारी गुंतवणूक त्या मानाने अल्प प्रमाणात आहे. ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतात वाहन, माहिती व तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणे, जैव इंधन इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक केलेली आहे. गेल्या 150 वर्षापासून ब्राझीलचे कॉफी उत्पादनात ब्राझील हा अग्रेसर आहे. म्हणूनच या प्रदेशाला जगाचं कॉफी पॉट असे समजले जाते. कॉफी इथिओपियातील मूळ वनस्पती आहे. फ्रेंच वसाहतवाद्यांनी 18व्या शतकाच्या आरंभी ब्राझीलमधील पारा राज्यात कॉफीची लागवड केली. कॉफीच्या मळ्यात फजेंडॉस असे म्हटले जाते. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत कर हा एक महत्त्वाचा भाग असतो. देशात सर्वत्र विविध वस्तू आणि सेवा यावर एकच कर असावा. या उद्देशाने भारताने विक्री व मूल्यवर्धित कराऐवजी वस्तू व सेवा कर प्रणालीला GST 2017 पासून अवलंबलेली आहे. ब्राझीलने हे कर प्रणाली 1984 पासूनच स्वीकारलेली आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये वस्तू व सेवा कर प्रणाली GST बहुस्तरीय आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी ब्राझील आणि भारत या दोन देशातील अर्थव्यवस्था आणि व्यवसायांचा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.